मित्रांनो नमस्कार. आराध्य चव्हाण दिग्विजय क्रिएशन्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गणपतीचे दर्शन घेणार आहोत. गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सहकुटुंब मुंबईच्या महत्त्वाच्या गणपतीचं दर्शन घ्यायला गेलो होतो. जी मूर्ती आता तुम्ही पाहिली ती परळच्या राजाची अतिशय उंच अशी प्रभू श्रीरामांच्या अवतारातली मूर्ती होती. या मंडळाने यावर्षी अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती निर्माण केलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे प्रभू श्रीरामाची मूर्ती सुद्धा बनवली गेली आहे आणि अतिशय सुंदर असा देखावा अशी प्रतिकृती या परळचा राजा मंडळाने साकारलेली आहे. आणि आता आपण जो व्हिडिओ पाहत आहोत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हिरामणीचा राजा या गणपती बाप्पाची सुंदर आणि आकर्षक अशी मूर्ती. हा गणपती बाप्पा लालबागच्या राजाच्या अगदी शेजारीच आहे. आणि मित्रांनो, हा सगळा लालबागचा परिसर खरं तर 10 दिवस लालबाग परिसरामध्ये गणेश भक्तांची अलोट अशी गर्दी ओसंडून वाहताना दिसत असते. तुम्ही वृत्तवाहिन्या त्याचबरोबर वेगवेगळ्या न्यूज चॅनल्समध्ये ही गर्दी आणि या गर्दीबाबतच्या बातम्या बघतच असाल. अतिशय सुंदर असं प्रवेशद्वार लालबागच्या राजा मंडळाने यावर्षी सुद्धा साकारलेलं आहे. अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपाचं प्रवेशद्वार या ठिकाणी आपण बघू शकतो. आम्ही सुद्धा सहकुटुंब मुखदर्शनाच्या रांगेत गेलो होतो. साधारण 2.25 तासानंतर आम्ही लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठी पोहोचलो. भक्तांचा अलोट असा उत्साह होता आणि जसजसं गर्दी पुढे सरकत होती तसतसं लालबागच्या राजाचा विजय असो या घोषणांनी पूर्ण आसमंत दुमदुमून गेला होता. खरं तर लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी फक्त मुंबई महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतभरातून लोक दर्शन घेण्यासाठी येत असतात. लालबागच्या राजाचा विजय असो. खरं तर आम्ही गणेशोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी दर्शनासाठी गेलो होतो. गणपती बाप्पाचं अतिशय व्यवस्थित घाई गडबड न करता दर्शन घेता आलं याचं फार समाधान वाटलं. कारण बऱ्याचदा दर्शन हे घाईघाईने उरकावं लागतं, त्यामुळे बऱ्याचदा भक्तगण नाराजही होत असतात. पण आमचं दर्शन मात्र अगदी व्यवस्थित पार पडलं. गणपती बाप्पाची मूर्ती अतिशय सुंदर आणि प्रसन्न अशी मूर्ती आहे. खरं तर कितीही वेळ त्या मूर्तीकडे पाहत राहिलं तरी मन भरतच नाही. अशी सुंदर, आकर्षक आणि मनमोहक अशी मूर्ती होती. मित्रांनो, लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर पुढे आम्ही इतरही गणपतींचं दर्शन घेतलं. रंगारी बदकचा रहिवासी संघ यांच्या माध्यमातून सुद्धा दरवर्षी गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. रंगारी बदक चाळीतील सुंदर भव्य दिव्य अशी गणपती बाप्पाची मूर्ती. रंगारी बदक चाळीत दर्शन घेतल्यानंतर पुढे आम्ही काळा चौकीचा महागणपती दर्शन घेण्यासाठी गेलो. काळा चौकीचा महागणपती या बाप्पाची सुद्धा मूर्ती अतिशय भव्य दिव्य आणि उंच आहे. अतिशय सुंदर आणि मनमोहक अशी मूर्ती. तुम्ही बघू शकता चिंचपोकळीचा चिंतामणी या गणपती बाप्पाच्या प्रवेशद्वाराची आपण काही चित्र पाहिली
आणि मित्रांनो, हा आहे आगरीपाड्याचा महाराजा. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.